नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA सेकंड इयरचा भारतीय शासन आणि राजकारण हा जो 5वा पेपर आहे त्या पेपरच्या पहिल्या प्रकरणावर काही MCQ पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्र, या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि या MCQ प्रश्नांचा अधिकाधिक सराव करा। त्यामुळे काय होईल, तुम्हाला परीक्षेमध्ये पैकीचे पैकी मार्क घेता येतील। तर पाहू विद्यार्थी मित्र, आजचा पहिला प्रश्न। ईस्ट इंडिया कंपनीला राणी एलिझाबेथकडून डॅश डॅश वर्षी सनद प्राप्त झाली होती। कधी प्राप्त झाली होती? तर ती 1600 या वर्षी सनद प्राप्त झाली होती। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने 1773 मध्ये कोणता कायदा पास केला? तो रेग्युलेटिंग ॲक्ट कायदा पास केला होता। कधी पास केला होता? तर 1773 मध्ये पास केला होता। त्यानंतरचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता कायदा करून ब्रिटिश पार्लमेंटने कोणत्या वर्षी नष्ट केली? ती 1858 मध्ये नष्ट केलेली आहे। 1757च्या उठावानंतर 1858 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून नष्ट केली। त्याच्यामुळे हे महत्त्वाचं वर्ष आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रथम कौन्सिल कायदा डॅश डॅश साली सहमत झाला? 1861 साली सहमत झाला। दुसऱ्या कौन्सिल कायद्याचे प्रमुख वैशिष्ट्य काय होते? दुसऱ्या कौन्सिल कायद्याचे प्रमुख वैशिष्ट्य पर्याय क हे याचे उत्तर आहे, प्रांतिक व केंद्रीय विधिमंडळ समितीचा विस्तार हे त्याचं वैशिष्ट्य होतं। त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, 1909च्या कायद्यातील प्रमुख तरतुदी खालीलपैकी कोणती आहे? याचं उत्तर आहे पर्याय क, मुस्लिम स्वतंत्र मतदारसंघ ही 1909च्या कायद्यातील प्रमुख तरतूद आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7, 1919च्या कायद्याचे प्रमुख वैशिष्ट्य डॅश डॅश होते? द्विदल पद्धती हे 1919च्या कायद्याचे प्रमुख वैशिष्ट्य होते। त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8, 1935च्या कायद्यातील प्रमुख वैशिष्ट्य होते? 1935च्या कायद्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे संघराज्य शासन पद्धती। पर्याय याचं उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9, ब्रिटनच्या डॅश डॅश पंतप्रधानाच्या काळात कॅबिनेट मिशन भारतात होते? लॉर्ड ॲटली यांच्या काळात भारतात आले होते। त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10, भारताची फाळणी डॅश डॅश कायद्याने करण्यात आली? स्वतंत्र भारत कायदा किंवा भारत स्वातंत्र्य कायदा असं त्या कायद्याचं नाव आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीचे हंगामी अध्यक्ष होते। 9 डिसेंबरच्या 1946ला जी पहिली बैठक झाली त्या बैठकीमध्ये जस्ट म्हणून सच्चिदानंद सिन्हांना अध्यक्ष केला गेला होता। त्यानंतरचा प्रश्न आहे, घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? कायमस्वरूपी अध्यक्ष राजेंद्र प्रसाद हे होते। त्यानंतरचा प्रश्न आहे, घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। मसुदा समितीत किती सदस्य होते? तर मसुदा समितीत 7 सदस्य होते। घटना समितीत खालीलपैकी कोण स्त्री सदस्य होत्या? बेगम रसूल, हंसा मेहता, विजयालक्ष्मी पंडित, त्याच्यानंतर अमृता कौर, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल वरीलपैकी सर्व। त्यानंतरचा प्रश्न आहे, राजकुमारी अमृता कौर ह्या प्रसिद्धच आहेत म्हणून ते लक्षात असलं पाहिजे, पर्यायामध्ये ते दिलं नाही पण। त्यानंतरचा प्रश्न आहे, घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? 9 डिसेंबर 1946ला झाले। अगोदरच्या प्रश्नात मी सांगितलंच होतं। घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? BN राव हे घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार होते। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताला सार्वभौमत्व डॅश डॅश दिवशी मिळाले? 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौमत्व मिळाले। तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना घटना समितीने केव्हा स्वीकृत केली? भारतीय राज्यघटना घटना समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत केली आणि म्हणून तो दिवस आता आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी किती कालावधी लागला होता? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हा कालावधी भारतीय राज्यघटनेसाठी लागला होता।
त्यानंतरचा प्रश्न आहे गणराज्य शासन पद्धती असलेला देश खालीलपैकी कोणता आहे? भारत आहे. इंग्लंड, जपान आणि सौदी अरेबिया ही नाहीत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. भारतीय राज्यघटनेतील तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? भारतीय राज्यघटनेतील तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? वायमर प्रजासत्ताक. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिका व सरनाम्यांचा ठराव कोणी मांडला होता? तर तो पंडित नेहरूंनी मांडला होता. उद्देशपत्रिका पंडित नेहरू. त्यानंतरचा प्रश्न आहे सार्वभौमत्व म्हणजे काय? सार्वभौमत्व म्हणजे अंतर्गत व बहिर्गतदृष्ट्या स्वतंत्र. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात कोणकोणत्या प्रकारच्या न्यायाचा समावेश आहे? राजकीय न्याय, सामाजिक न्याय व आर्थिक न्याय. वरीलपैकी सर्व याचं उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे घटनेच्या 42व्या घटनादुरुस्तीने कोणत्या शब्दाचा सरनाम्यात समावेश करण्यात आला होता? धर्मनिरपेक्षता व समाजवाद या शब्दांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश केलेला आहे? विचार व उच्चार, श्रद्धा, धर्म व उपासना. वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आहे 28. धर्मनिरपेक्षतेला अनुकूल असलेल्या गोष्टींचा कोणत्या कलमात समावेश आहे? धर्मनिरपेक्षतेला अनुकूल असलेल्या गोष्टीचा समावेश कलम 25 ते 28. धर्मस्वातंत्र्याचा जो फंडामेंटल राईट्स आहे, मूलभूत हक्क आहे, त्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात कोणत्या प्रकारच्या समतेचा समावेश केलेला आहे? भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात दर्जा आणि संधीबाबत समानता याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. भारतीय घटनाकारांनी संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार कोणत्या देशाच्या घटनेवरून केला आहे? तो इंग्लंडवरून केलेला आहे. इंग्लंड ही संसदीय लोकशाहीची जननी संबोधली जाते. संसदीय पद्धतीची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत? 2 प्रमुख कायदेमंडळातून कार्यकारी मंडळाची निर्मिती, कार्यकारी मंडळ कायदेमंडळात जबाबदार. आणि म्हणून याचं उत्तर काय येईल? वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. घटनादुरुस्तीची पद्धती कोणत्या देशाच्या घटनेच्या प्रभावातून समाविष्ट केली गेलेली आहे? ती दक्षिण आफ्रिकेच्या पद्धतीतून समाविष्ट केल्या गेलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. समोरची सूची आणि संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक घेण्याची कल्पना घटनाकारांनी कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतलेली आहे? ही ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून घेतलेली आहे. भारताच्या मूळ घटनेत किती कलमे व परिशिष्टे होती? भारताच्या मूळ घटनेमध्ये 395 कलमे व 8 परिशिष्टे होती. आता 444 कलमे व 12 परिशिष्टे आहेत. हेही आपल्या लक्षात असलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. प्रौढ मताधिकारातील वयाची अट 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली? ही 61व्या घटनादुरुस्तीने 1989 मध्ये करण्यात आलेली आहे. राजीव गांधी सरकारच्या काळामध्ये. निर्वाचन आयोगसुद्धा त्रिसदस्यीय करण्यात आला होता तेव्हाच. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. सर्वात मोठी व लिखित राज्यघटना डॅश डॅश देशाची आहे? भारताची आहे. भारतातील कोणत्या घटक राज्याची स्वतंत्र राज्यघटना अस्तित्वात होती? ती जम्मू काश्मीरची होती. आता ती नाही. 370 रद्द केल्या गेलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. जम्मू काश्मीर राज्याशी खालीलपैकी कोणती कलम संबंधित होती? 35A व 370. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. आणीबाणीची तरतूद घटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद केलेली आहे? कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 घटक राज्यातील आणीबाणी आणि कलम 360 आर्थिक आणीबाणी. अशी ही 3 कलमं आणि 3 प्रकारची आणीबाणी आपल्या घटनेमध्ये आहे आणि म्हणून पर्याय अ हे याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार घटनेनुसार कोणाला असतो? आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार घटनेनुसार राष्ट्रपतीला असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41. भारतीय राज्यघटना कोणत्या प्रकारची आहे? भारतीय राज्यघटना अंशतः परिदृढ आणि अंशतः परिवर्तनीय या प्रकारची आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42. धर्मनिरपेक्ष तत्वात खालील कोणत्या गोष्टीचा समावेश होतो?
राज्यात असा कोणताही धर्म नसणे, सर्व धर्मांना समान संधी व वागणूक, धर्माच्या आधारावर भेदभाव न करणे आणि म्हणून याचं उत्तर येईल वरीलपैकी सर्व. धन्यवाद विद्यार्थी मित्र. अशा पद्धतीने आपण या पहिल्या प्रकरणावर 40-42 प्रश्न पाहिलेले आहेत. परीक्षेला आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या चॅनलवर नव्याने आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.